नमस्कार, मी आहे अर्चना. तुम्ही बघताय स्मिताज किचन. तर आजची आपली डिश आहे भरलेली शिमला मिर्च विथ सोयाबीन. चला आता याचे साहित्य बघून घेऊ. ते बघा, आपल्याकडे साहित्य आहे छोटी शिमला मिर्च, कोथिंबीर, कांदा, टमाटा, सोयाबीन, धनिया पावडर, मिरची पावडर, हळद, जिरं, गरम मसाला. आणि आपण आता सोयाबीन भिजून घेतले आहेत. सोयाबीन भिजून घेतले ते बघा, नरम झाले ते. आणि हे आपण मिक्सर मध्ये वाटून ह्याचा खिमा बनवणार आहे आणि शिमला मिर्च मध्ये भरून घेणार आहोत. ह्याचा आपण खिमा बनवणार आहोत. चला आता खिमा बनवून घेऊ. सोयाबीनचं आपण पाणी काढून त्याला वाटून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकते आणि त्यात तुम्हाला टाकायचंय जिरं. चांगलं त्याला तडतडून द्यायचंय. आणि त्यात तुम्हाला टाकायचंय कांदा. चांगलं त्याला लाल करून घ्यायचंय. कांदा चांगला लाल झालाय. त्यात तुम्हाला टाकायचं अद्रक लसूणची पेस्ट. चांगलं त्याला लाल परतून घ्यायचे. त्यात तुम्हाला टाकायचं आहे टमाटा. त्यात तुम्हाला टमाटा सॉफ्ट होण्यासाठी मीठ टाकायचंय. टमाटा चांगला सॉफ्ट झालाय आणि त्याला तेलही सुटलंय. त्यात तुम्हाला अर्धा चमचाभर हळद टाकायची आहे, मिरची पावडर टाकायची आहे, धनिया पावडर सुद्धा टाकायची आहे, आणि गरम मसाला सुद्धा टाकायचा आहे. आणि त्यात तुम्हाला थोडीशी कोथिंबीर टाकायची. जर तुम्हाला काही दुसरा आवाज ऐकू येत असेल तर त्याला इग्नोर करा. त्यात तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं. बघा, ह्याला चांगलं तेल सुटले.
आणि त्यात तुम्हाला टाकायचं आहे सोयाबीनचा खिमा. बघा मस्तपैकी असं परतून घेतलंय. आणि आपली फिलिंग तयार झाली, जी आपण शिमला मिर्च मध्ये फिल करणार आहोत. तर आपल्याला करायचा गॅस ऑफ. आणि आता हे बघा ही शिमला मिर्च, अशी मिनी शिमला मिर्च घेतली आहे आणि त्याला गोल कापून घेतलं आणि त्यात आतमधलं सगळं काढून घेतलेलं आहे. आणि आता एक खिमा आपण ह्याच्यात भरणार आहोत. खिमा टाकायचा आहे, त्याला प्रेस करून त्यात भरायचंय, गच्च भरून घ्यायचंय. सगळ्या शिमला मिर्च मध्ये असं भरायचंय. राईट, हे बघा मी तुम्हाला दाखवतो. भरले, गच्च भरले. आणि हे आपल्याला कढईमध्ये फ्राय करायचं. कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. हे बघा त्यात तुम्हाला शिमला मिर्च असे उभे ठेवायचे बघा असे. मस्त उभे ठेवायचे ते. आणि मग त्याला 5-10 मिनिटासाठी झाकण लावायचं. हे बघा असे फ्राय झाले ते, तुम्हाला दाखवतो. शिजलंय, मस्त शिजलंय असं तुम्हाला दाखवतो. हे बघा अशी फिलिंगचा एकदम भारी वास येतोय, एकदम भारी. वाव, हे बघा प्लेट मध्ये सर्व केल्यानंतर किती भारी वाटते ती यम्मी. वाव, चला आता बनायला टेस्ट करूयात. चला मी तुम्हाला खिमा मस्तपैकी झाला असा बघा, मस्तपैकी असं झालंय बघा. वांग पण आहे, मी शिमला मिर्च मस्त झाली एकदम. जर तुम्हाला पण आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.